नाच करते काय असं दाखवावं लागतंय, कॉपी करायची नाही. नाच करते काय असं दाखवावं लागतंय, कॉपी करायची नाही. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंकवरून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तर अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तुमचा एक इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर त्याची लेंथ 3.22 या सेकंदाच्या बीटमार्कने वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर हाच इमेज लेअर सिलेक्ट करून मूव्ह अँड ट्रान्सलेशनमध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची जी साईज आहे ती प्रॉपर अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर या इमेज लेअरला आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन इमेज आहे तो प्रॉपर एका साईडला करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे एका साईडला करून घ्यायचा आहे. एका साईडला करून घेतल्यानंतर प्लस की द्यायची आहे आणि शेवटला येऊन एक प्लस की देऊन इमेज आहे तो प्रॉपर अशा प्रकारे जेवढा आपल्याला स्क्रोल करायचा आहे तेवढा स्क्रोल करून घ्यायचा आहे. बघू शकता आपण एवढा स्क्रोल केल्यानंतर याचं ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर हाच इमेज लेअर सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑफसेटमध्ये जाऊन याची जी ब्लेंडिंग ऑफसेट आहे ती आपल्याला 50% करून घ्यायची आहे. 50% करून घेतल्यानंतर हा इमेज लेअर बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. म्हणजे यावरती वापरल्या जाणारे PNG प्रॉपर अशा दिसून येणार आहेत. तर बघू शकता पहिलं ॲनिमेशन आहे ते क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 3.22 पासून खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील बाकीचे जे इमेज आहेत ते एक एक प्रमाणे ॲड करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता मी ते इमेज ॲड करून घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत तुमचे इमेज ॲड करून घ्या. हे इमेज मी तर डेमोसाठी यूज केलेले आहेत. होऊ शकतं अशा प्रकारे इमेज ॲड केल्यानंतर प्रॉपर सेट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येक इमेज सिलेक्ट करून अशा प्रकारे बघू शकताय सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं. म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. अशाच प्रकारे काय करायचं, शेवटपर्यंत आपल्याला इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी प्रत्येक इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आणि पूर्ण इमेज लेअर आहेत ते फुल स्क्रीन करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण प्रॉपर इमेज लेअर फुल स्क्रीन केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय की या प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. आता इफेक्ट देण्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा इथून आपल्याला बॅक निघून यायचं आहे. तरी हे इमेज लेअर प्रॉपर सेट झाल्यानंतर बॅक निघून यायचं आहे आणि शेकी प्रीसेट ओपन करून इथं तुम्ही बघू शकता 2 इफेक्ट. तर पहिला इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 3.22 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. त्यानंतर एक इमेजमध्ये सोडून तिथं आपल्याला हे इमेज अप्लाय करून घ्यायचं. तर बघू शकता मी प्रॉपर इथे एक इमेजमध्ये सोडून इफेक्ट आहे ते अप्लाय करतोय. त्याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. अशा प्रकारे बघू शकताय. तर इथं आपण एखादा एक इफेक्ट पहिला अप्लाय केल्यानंतर परत इथून आपल्याला बॅक निघून यायचं आहे आणि शेकी प्रीसेट ओपन करून सेकंड नंबरचा हा जो इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर परत एकदा मेन प्रोजेक्टला येऊन इथे आपल्याला काय करायचं आहे, 5 सेकंदाच्या इमेज लेअरपासून स्टार्ट करून तिथे आपल्याला हा इफेक्ट एखाद्या एक इमेज लेअरला अप्लाय करायचा आहे. म्हणजे याचंही युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येईल. दोन्ही इफेक्ट तुम्हाला एखाद्या एक दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे आपण शेवटपर्यंत काय करायचं, हा हे दोन्ही इफेक्ट एखाद्या एक अप्लाय केल्यानंतर परत एकदा बघू शकता इथं आपल्याला 3.22 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. PNG दिलेली आहे ती फक्त ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.